नमस्कार. कादंबरी जीवलगा भाग 37. लेखक अरुण व्ही देशपांडे. ट्रेनमध्ये हेमू प्रवास करीत होता हे खरे, पण त्याचे मन ते तर कधीच विचारात बुडून गेले होते की उद्या शनिवार आणि मग रविवारी काय काय घडणार आहे कुणास ठाऊक. मामा एखाद वेळी समजून घेईलसुद्धा, पण मामी, तिला जेव्हा आपली लव्ह स्टोरी कळेल आणि तिने पसंत करून ठेवलेल्या मुलीला नकार मिळणार आहे हे जेव्हा जाणवेल, त्यानंतर जे काही होईल त्यातून फक्त गोंधळ आणि गोंधळ. नात्यांमधले तणाव वाढणे, गैरसमजाने एकमेकात धुसफूस होणार. हेमूने आपण ठरवलेल्या पोरीला नकार दिलाय ही गोष्ट मामी स्वतःचा मोठा अपमान झाला आहे ही भावना मनात खोलवर धरून ठेवणार. हे तर नक्कीच होणार, कारण आणि त्याचा हा राग ती किती दिवस आपल्या मामावर आणि आपल्या आईवर धरून ठेवी याचा काही अंदाज करणे शक्य नव्हते. हेमूला आज राहून राहून त्या दिवशी आपल्या मामाला सांगून बसलोत की तुम्ही पोरगी पसंत करून ठेवा, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही आहे. आपली हेकेखोर मामी आता याच शब्दात आपल्याला पकडून ठेवणार आहे. एक गोष्ट नक्की की यातून हेमूची सुटका सहजपणे होणे खूप मोठे अवघड काम आहे. हे झाले मामा आणि मामीचे, पण आपल्या आईबापांना आपण परस्पर असे ठरवले आहे हे आवडेल की नाही हा प्रश्न पण भेडसावणाराच आहे. शेवटी हेमू आपल्याच मनाला धीर देत म्हणाला, आता कसचा विचार करायचा नाही. ज्यावेळी समोरासमोर जे घडेल त्याला त्या त्यावेळी सामोरे जात प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा. उगीच हे होईल का, ते होईल का, असे झाले तर, तसे नाही झाले तर, अशा काल्पनिक भीतीने स्वतःच्या मनाला घाबरून टाकायचे नाही. असे ठरवल्यावर हेमूच्या मनाला धीर आला. सकाळी 10 वाजता त्याची ट्रेन पोहोचणार होती. त्याने एकदा घड्याळात पाहिले. मध्यरात्रीचे 2:30 वाजत आले होते. अजून 7-8 तास प्रवास शिल्लक होता. ट्रेनच्या स्पीडच्या तालावर बर्थ झुलत होत्या. त्या लयीत त्याला कधीतरी झोप लागली. इकडे नेहाच्या रूमवर रोजच्या वेळेला सकाळ झालेली होती. तिघी पहिला चहा घेत होत्या. पेपर आलेला होता. त्यातील पाने वाटून घेत बातम्या वाचित वाचित चहा घेणे सुरू होते आणि अनिताचा मोबाईल सकाळी सकाळी वाजतो आहे हे लक्षात आले. इतक्या सकाळी अनिताला कोणाचा फोन? सोनियानी मोबाईल स्क्रीनवर नावे वाचली, रोहन, आणि म्हणले, उठा, तयार व्हा आणि पळा लगेच. तुझ्या हिरोला आठवण होते आहे. शनिवार रविवार तू आमच्यात नसणार. जा मुली जा. अनिताने सोनियाच्या बोलण्याकडे फक्त हसून पाहिले आणि बेडरूममध्ये जाऊन कॉल घेत बोलत बसली. तिचे बोलणे लवकर आटोपणारे नाही हे लक्षात घेत सोनिया म्हणाली, नेहा, आता 2 दिवस तू आणि मी आपणच आपली करमणूक करून घेऊया, भटकंती करूया, बाहेरच जेवण वगैरे. उगीच रूमवर बोर होत बसण्यापेक्षा बाहेर मन रमेल तरी. सोनियाच्या बोलण्यात खूप उदासी जाणवते आहे असे वाटून नेहा म्हणाली, काय ग, तुझा मूड कशाने गेलाय आता? आठवण येते आहे का तुला तुझ्या शैलेशची? यावर सोनिया म्हणाली, मला त्याची आठवण येत नाहीये. उलट त्याचे नाव काढले तरी नुसता संताप होतो माझ्या मनाचा. मला आठवण होते माझ्या पिल्लूची, राजूची. बापाच्या आडमुठेपणामुळे आईच्या प्रेमाला पारका होऊन बसलाय माझा मुलगा. मायलेकराची ताटातूट करून शैलेशला काय समाधान मिळते ते त्यालाच माहीत. स्वतः त्या बाईच्या प्रेमात आंधळा होऊन बसलाय आणि माझ्या पोराची विनाकारण फरफट होते आहे. देव करोनी या शैलेशला अशी शिक्षा घडो की जन्माची अद्दल घडली पाहिजे. नेहा तिची समजूत घालीत म्हणाली, सोनिया, शैलेशला त्याच्या अपराधाची शिक्षा नक्कीच मिळेल. तू तुझ्या तोंडाने असे शिव्याछाप कशाला देते आहेस त्याला? त्याला काही झाले तर त्याचा फटका तुझ्या पिल्लूला, राजूला बसणार आहे. हे तू कसे विसरतेस? हे ऐकून सोनिया म्हणाली, नेहा, खरेच की ग, तुझे बोलणे एकदम करेक्ट आहे. आता नाही असे बोलणार परत कधी. अनिताचे बोलणे संपले असावे ती या दोघींच्या समोर बसत म्हणाली, बाय सोनिया, बाय नेहा, तो चली मेरे पिया के गली. पण रात्री येणार नेहमीप्रमाणे, तेव्हा दरवाजा उघडा बरे का? अनिता रोहनला भेटण्यासाठी किती अधीर झालेली असते हे नेहा आणि सोनिया पाहत होत्या. त्या पण बाहेर फिरून येण्याच्या तयारीला लागल्या. आता तिघी जणांची भेट रात्रीच होणार होती. इकडे हेमूची ट्रेन अपने निर्धारित समय पर स्टेशनवर पोचली होती. बाहेर पडल्यावर रिक्षा करून हेमू बस स्टेशनवर आला. तिथे 1 तास प्रवास केला की हेमूच्या आईबाबांचे गाव.
बस स्टेशनवर खूप गर्दी होती आणि आता इकडच्या भागात देखील कार टॅक्सी सुरू झाल्या होत्या. त्यामुळे हेमूने एक टॅक्सी बुक केली आणि तो निघाला. बसपेक्षा फार फास्ट पोचली सुद्धा. हेमूचे आई बाबा त्याची वाट पाहत होते. यावेळी बरेच दिवसांनी हेमू गावाकडे आलेला होता आणि त्याच्या येण्याचे कारण तसेच महत्त्वाचे आणि आनंदाचे होते. घरात येऊन स्थिर स्थावर होऊन बसल्यावर तिघांचे बोलणे सुरू झाले. हेमूने विचारले, मामा मामी उद्या कधी आणि कसे येणार आहेत? काही निरोप आला असेल ना? बाबा म्हणाले, मामाने इतक्या घाईत हा कार्यक्रम ठरवलाय की विचारू नको. तुझ्या एकाही बहिणीला कळवता आले नाही. काय वाटेल त्यांना उद्या कार्यक्रम झाला असे माहिती झाल्यावर? बाबांचे म्हणणे एकदम बरोबर होते. हेमू म्हणाला, हो ना, त्यांना नक्कीच वाईट वाटेल की हेमूचा कार्यक्रम आणि आम्ही गैरहजर. असे कसे ठरवले? हे ऐकून आई म्हणाली, हेमू, हा कार्यक्रम ठरवण्याचा सगळा खटाटोप तुझ्या मामीचा आहे आणि तिने जे ठरवले ते झालेच पाहिजे. मामीचा हा स्वभाव आणि हट्ट आणि हेका सगळ्यांनाच माहिती आहे. एरवी गोष्ट वेगळी, पण तुझ्यासाठी मुलगी पसंत केली आहे तिने. मुलीला आणि तिच्या आईवडिलांना सोबत पाहुण्यांना घेऊन येण्याची जबाबदारी घेतली आहे तिने. मला फोन केल्यावर म्हणाली, तुमच्याच मुलासाठी खटपट करते आहे बरे का नंदनबाई. लाखात एक मुलगी आणते आहे तुमच्या मुलासाठी. माझ्याच नात्यातली आहे. अगदी डोळे मिटून जुळवावी सोयरी. मुलीला पाहिल्यावर हेमू तिला नाही म्हणणार नाही, कारण त्याने त्याच्या मामाला शब्द दिलाय, तुम्ही पसंत केलेली मुलगी मी शब्दाबाहेर नाही तुमच्या. आणि मी त्याची मामी अशी तशी पोरगी कशी आणेल बरे माझ्या भाच्यासाठी? आईचे बोलणे ऐकून हेमूला त्या दिवशी मामाला दिलेल्या शब्दाचा राहून राहून पश्चाताप होत होता. त्या बोलण्याचे इतके भयंकर परिणाम होतील याची कल्पना असती तर आपण नक्कीच बोलून बसलो नसतो. पण त्या दिवशी असे बोलताना नेहा समोर बसलेली असताना असे बोललो, म्हणून तर नेहाने आपल्या प्रेमाचा स्वीकार केला आणि तिचे प्रेम आपल्याला मिळाले. असे केले नसते तर अजूनही आपण नेहाच्या प्रेमात झुरत बसलो असतो. हेमूचे बाबा म्हणाले, हे पहा हेमूच्या आई, तुमच्या भावाने आणि भाऊजाईने जे काही ठरवले आहे त्याप्रमाणे सगळे काही ठरल्याप्रमाणे रीतसर होऊ द्या. हेमूने मामाला शब्द दिलाय हे ठीक, पण म्हणून काही तो त्याचा अंतिम निर्णय असू शकत नाही. मुलगी पाहून तिला भेटून बोलून मगच पुढचे ठरवता येते ना. आता आपण शांतपणाने काय काय होईल कसे कसे होईल हे पाहत राहू. आणि सगळे काही होण्याच्या अगोदरच मामा मामीला काही बोलून दाखवणे घाईचे होईल. आणि आता तर मामा मामी दोघेही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसणार. मग आपण बोलून गोंधळात भर कशाला टाकायची? बाबांचे सांगणे आईला आणि हेमू दोघांना पटले. शांतपणे वागणेच यावेळी योग्य आहे असे हेमूचे मन त्याला सारख्या सूचना देऊ लागले. चहा पाणी चालू होते. त्याचवेळी बाबांचा मोबाईल वाजला. नंबर आणि नाव वाचित ते हेमूच्या आईला म्हणाले, आलाच बघ तुझ्या भाऊजाईचा फोन, बोला आता तुम्हीच. हेमूच्या आईच्या कानावर मामीचा आवाज नव्हता तर हेमूचा मामा सांगू लागला, अक्का, उद्याचे पाहुणे आणि त्यांच्या कार्यक्रमात थोडा बदल झालाय. आम्ही सगळे उद्या सकाळी येणार आहोत ना. त्याऐवजी पाहुणे दुपारी येतील तुमच्याकडे. म्हणजे लगेच कार्यक्रम करून संध्याकाळी वापस, असे ठरलंय पाहुण्यांचं. आता त्यांचा निरोप आला ऐकून लगेच तुम्हाला फोन लावलाय. आता बाकी निवांत चालू द्या. आणि हेमू आला असेल ना सकाळी, त्याला सांग मी आजच येतोय म्हणावं मुक्कामाला तुमच्याकडे. त्याची मामी येईल पाहुण्यांसोबत. मामांचे बोलणे आईने जसेच्या तसे हेमूच्या कानावर घातले. हेमू मनात म्हणाला, अरे वा, कहाणी में ट्विस्ट. हे तर फारच छान झाले. उद्या संध्याकाळपर्यंतचा बहुमोल वेळ आहे आपल्या हातात. एकट्या मामाचे आजच येणे या आपल्यासाठी खूप मोठा शुभ शकुन आहे. असेच हेमूला राहून राहून वाटत होते. आपल्या मनाचा अचानक खूप प्रसन्न वाटत आहे, हलके हलके आणि आनंदित वाटत आहे असे हेमूला वाटत होते. तो आतुरतेने मामाच्या येण्याची वाट पाहू लागला. बाकी पुढील भागात. भाग 38 लवकरच घेऊन येते. धन्यवाद.